आता वळूयात वाशिमकडे। वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या शिरपूर परिसरात भीषण आग लागली। आज सकाळी सुमारे 5च्या सुमारास एका घराला आग लागली। या आगीत जवळच असलेलं जुनं हॉटेल, फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस आणि या जागेतील शेतमालही जळून खाक झालाय। लाखो रुपयांचं नुकसान यामध्ये झालंय। आगीदरम्यान 3 ते 4 गॅस सिलेंडरचा स्फोट देखील झालाय। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मालेगाव नगर परिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। आगीचं नेमकं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये। आगीमुळे मात्र प्रचंड नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पहाटे 5 वाजता हे अग्नितांडव पाहायला मिळालं वाशिममध्ये। अधिक माहिती घेऊया साजन धाबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। साजन, काय सध्याचे अपडेट तिथून? सध्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानक परिसरात आज सकाळच्या सुमारे 5 वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली। विजय धोंगडे यांच्या असलेल्या घराला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत परिसरात असलेले हॉटेल्स, फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस जागेतील शेतमाल जळून खाक झाला आहे। त्यामुळे लाखो रुपयाचा आर्थिक नुकसान झाला आहे। आगीच्या दरम्यान 3 ते 4 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। घटनेची माहिती मिळताच मालेगाव नगर परिषद अग्निशमन दलाच्या घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान झालं आहे। प्रशासनाकडून याची पुढील कारवाई सुरू आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी साजन।